अमरावती महानगरपालिकेमध्ये झालेल्या शौचालय घोटाळा प्रकरणी अमरावती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्त प्रशांत रोडे यांना एक निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये गेल्या काही दिवसांपासून अमरावती मनपाच्या शौचालय घोटाळा हा अमरावतीकर जनतेचा सध्या परिस्थितीमध्ये चर्चेचा विषय झालेला आहे। प्रशासकीय असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्यावेळी असा विषय पुढे येतो तेव्हा जनतेच्या खिशातील पैशाची लूट झाल्याने प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये असंतोष निर्माण होतो असे सुद्धा म्हणण्यात आलेले आहे। 77 लाखांच्या या घोटाळ्यामध्ये नेमका आरोपी कोण, त्यात किती लोकांचे हात बरबटलेले आहेत आणि याआधी किती लोकांनी किती आणि कसे घोटाळे केलेत आणि प्रशासन तेव्हा झोपले होते की झोपेचे ढोंग करीत होते, या सर्व गोष्टी जनतेसाठी चिंतेचा आणि दुर्दैवाचा विषय आहे असे सुद्धा या निवेदनामध्ये अमरावती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मांडण्यात आलेले आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवरती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी अमरावती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। अमरावती महानगरपालिकेत शौचालय घोटाळा हा विषय गाजत आहे। या स्वराज्य संस्थेत असा घोटाळा व्हावा म्हणजे हा जनतेच्या पैशाची लूट आहे असं आमचं म्हणणं आहे आणि जेणेकरून अशा घोटाळ्या झाल्यानंतर हा बऱ्याच 6 महिन्यापासून याच्या जे चौकशी सुरू होती असं ऐकण्यात आलं आहे आणि तेव्हा पण नेमकं प्रकरण हे दाबण्यात आलं आणि आता पण याची चौकशी उपायुक्त खराटे साहेबांना देण्यात आली होती आणि त्यांची नेमकी कालबदली करण्यात आली। म्हणजे नेमकी या घोटाळ्यामागे फार मोठा कारस्थान आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलं की याची कसून चौकशी करून खरे दोषींना वर कारवाई करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोठं आंदोलन करण्यात येईल। हे निवेदन देताना अमरावती महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, प्रवीण डांगे, गौरव बांते, राजेश देशमुख, नितेश शर्मा, सचिन बावनेर, अजय महल्ले, अतुल चिखले, रुद्र तिवारी, सुशील पाचघरे, सुरेश चव्हाण, पवन सावरकर, हर्षल ठाकरे, वेदांत तलाव, शैलेश सूर्यवंशी, पवन निचित, मनीष दीक्षित आणि सारंग कोपर यांचेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।